हाच तो पूल आहे, मनोर वाडा भिवंडी ठाणेकडे जाणारा। हा पुरातन पूल असून ब्रिटिशकालीन पूल आहे। हा पूर्ण जीर्ण झालेला आहे। ह्या पुलावरून दर दिवस हजारो अवजड वाहने जा ये करतात। पुलावर अनेक खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून ह्या पुलाला हादरा बसतोय आणि या हादऱ्यामुळे हा पुलाचा काही भाग कोसळण्यासाठी आलेला आहे। म्हणून कालपासून ह्या पुलावरून अवजड वाहने बंद केलेले आहेत। हा पूल तुम्ही पाहू शकतात, हे किती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामुळे ह्या पुलाला तडा गेलेले आहेत। अनेक ठिकाणी गाडीची परिस्थिती अतिशय दयनीय असते। तुम्ही पाहू शकतात गाडीचाही नुकसान होतोय आणि ह्या पुलावर दर दिवस लाखो गाड्या जा ये करतात। रहदारीचा पूल असून तुम्ही इथे पाहू शकतात पुलाचा काही भाग वाकडा झालेला आहे। पुलाचा जे कठरा आहे त्याचे खाली तडा गेलेला असून हा पूल कधीही कोसळू शकतो आणि मोठी घटना घडू शकते, गंभीर घटना होऊ शकते। म्हणून हा पूल कालपासून बंद करण्यात आलेला आहे। अवजड वाहनं जाण्यास इथे बंदी करण्यात आलेली आहे। हे तुम्ही पाहू शकतात कसे खड्डे पडलेले आहेत पुलावर आणि ह्या खड्ड्यामुळे ह्या पुलाला हादरे बसून पुलाची एक बाजूचा जे भाग आहे ते कोसळण्यासारखा आलेला आहे। तुम्ही पाहू शकतात याचा कठरा जे आहे हे कठरा कधीही कोसळू शकतो। खालीही पूल हा अजीर्ण झालेला आहे। पुलाचा भाग तुम्ही पाहू शकतात, हा कठरा बेंड झालेला आहे। हे ह्या ठिकाणी तडा गेलेले आहेत आणि हा तुम्ही बघू शकतात हा पूल कधीही पडू शकतो। मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ह्या पुलावर। हे बघा, हे खड्डे आहेत। त्या खड्ड्यामुळे पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे। म्हणून कालपासून या ठिकाणी अवजड वाहन येण्यास बंद केलेलं आहे। ब्रिटिश काळापासून हा पूल होता आणि ह्या पुलामुळे ह्या ठिकाणीची जी पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे ते दुर्लक्षामुळे संबंधित विभागाने ह्याच्यावर दुर्लक्ष केला आणि ह्या दुर्लक्षामुळे हा पुलाची एक बाजू खचण्यात आलेला आहे। वेळेस जर त्यांनी दुरुस्ती केला असता तर पूल टिकला असता। दुसरी बाजू एक नवीन पूल बनवण्यात आला होता गेल्या 10 वर्षापासून। हा नवीन पूल त्याच्या बाजूला बनवण्यात आलेला आहे, परंतु गेल्या 10 वर्षापासून हा पुलाचा काम बंद आहे। हा पूल लवकरात लवकर जर चालू केला असता तर ह्या पूलही टिकला असता। तुम्ही पाहू शकतात हा नवीन पूल आहे, परंतु हा बंद अवस्थेत आहे। अर्धवट काम सोडून ठेकेदार आणि जे कंपनीने काम घेतला होता ते निघून गेलेले आहेत। गेल्या 10 ते 12 वर्ष झाले या पुलाला। हा पूल तसाच पडीक आहे। हा आहे टेन नाका। टेन नाक्यावरून वाडा भिवंडी ठाण्याकडे इथून टर्न आहे, वलन आहे आणि या ठिकाणी आता अवजड वाहने बंद करण्यात आलेले आहे। कालपासून हे अवजड वाहने बंद आहेत। इथे पोलीस उभे आहेत। पूल खचण्याचे मार्गावर असल्यामुळे या ठिकाणी आता अवजड वाहने बंद केलेले आहेत।